मुंबईत धडकण्याआधीच मनोज जरांगेंना हायकोर्टाचा धक्का। मुंबईत आंदोलनाला हायकोर्टाकडून मनाई। नवी मुंबई किंवा खारघरमध्ये परवानगी देण्यासाठी सरकारला मुभा। हायकोर्टाच्या मनाई आदेशानंतरही मुंबईत जाण्यावर जरांगे ठाम। उद्या सकाळी 10 वाजता अंतरवालीतून निघणार। फडणवीसांच्या स्वीय सहाय्यकाकडूनही शिष्टाई अयशस्वी। जरांगेंचा संभाव्य मोर्चा मुंबईत धडकण्याच्या मुहूर्तावरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरेला जाणार। गणेशोत्सवासाठी शिंदे मूळगावी। ऐन गणेशोत्सवात जरांगेंना रोखण्याचं सरकारसमोर आव्हान। जरांगेंच्या आंदोलनाच्या आधी बीडमध्ये लक्ष्मण हाके आणि विजयसिंग पंडित यांच्या ठिणगी। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंना गेवराईत येण्यापासून पोलिसांचा अटकाव। बीड जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश। संग्राम थोपटेंच्या कारखान्याला मदत करण्यास अजित पवारांचा विरोध। मुख्यमंत्र्यांच्या ठाम भूमिकेमुळे कारखान्यावर मेहर नजर कायम। पवार आणि थोपटे कुटुंबियामधला वाद पुन्हा चव्हाट्यावर। मुंबईतून कोकणात जाणाऱ्यांसाठी रोरोचा पुन्हा नवा मुहूर्त। 1 किंवा 2 सप्टेंबरपासून सेवा सुरू होणार। भाऊचा धक्का ते रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग प्रवास करता येणार। डोंबिवलीत ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर मूर्तिकार पसार। कामाचा ताण सहन न झाल्यानं पोबारा। मूर्तिकाराविरोधात गुन्हा दाखल। गणरायाच्या आगमनाला उरले अवघे काही तास। लाडक्या बाप्पाचे लाड पुरवण्यासाठी भक्तांची धावाधाव। बाजारपेठांमध्ये गर्दीचा महापूर। जम्मू काश्मीरमधल्या खराब वातावरणामुळे वैष्णोदेवी यात्रेला ब्रेक। भूस्खलनामुळे 5 भाविकांचा मृत्यू तर अनेक जण जखमी। बचाव कार्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा। आणि बुलेटिनच्या सुरुवातीला या घडीची एक अतिशय